आकडे म्हणून माझी विनंती, या वेळेला कोणी लग्न धरू नका 22 फेब्रुवारी ते 2 मार्च, कारण आपण कीर्तन करायचं आपली जबाबदारी मावली आणि म्हणून सगळ्यांनी एवढं पाळायचं. प्रत्येक गावाला संदेश द्यायचा. आम्हाला गावात एकच अपेक्षा आहे, वाचक. दुसरी अपेक्षा घरटी 11 भाग आणि आमटीसाठी जे देणगी देतील कमीत कमी 500 रुपये. आपला ए प्लॅन शेतकरी वारकरी आपण उत्सव करायचा आणि बी प्लॅन मध्ये आपण राजकारणी माणसं, कारण ते कधी कोणाचे होतील आणि कधी कोणाच्या पाठीमागून पाठिंबा काढून होतील हे काही सांगता येत नाही. आमच्यापेक्षा तुम्ही त्यांच्या जास्त मिसळले आणि म्हणून त्यांनाही प्राधान्य देऊ. पण हे प्लॅन आपण करायचं, आपणच मालक, आपणच कामगार. आपले शेतकरी वारकरी आपण जर हे केलं 11 भाकरी आणि होईल तेवढी आमटीला देणगी, त्या देणगीचं पुस्तक येईल गावात, त्याचं ट्रस्टचं पुस्तक येतो, तुकारामाचं पुस्तक आलं, पावती घेतल्याशिवाय देणगी द्यायची नाही. काही लोक काही होऊ शकते, काही त्याचे बनावट पुस्तक छापायचे, काही होऊ शकते, काही होतही नाही. पण याच्यावर तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. आपल्या या कृतीतून या हिमालयाच्या उंचीच्या संप्रदायाला कलंक लागू नये एवढीच मागवायला. काय कमी केलं माऊलीने आपल्याला, काय कमी केलं तुकारामाला आणि म्हणून आपल्याला शुद्ध वारसा चालायची हे प्रत्येकाला सांगायचं. वाचक 11 भाकरी, थोडीफार आमटीला देणगी आणि पहारा, हे 4च गोष्टी लोकांना सांगायचं. आपल्या गावचं ज्या दिवशी नाव आहे, अरे आपल्या गावचं नाव तुकाराम महाराज संस्थानला, माऊली संस्थानला जोडलं जातं. ह्या पत्रिका तिथं कायम राहतील आणि तुमच्या 5व्या पिढ्या जरी गेल्या तरी त्यामध्ये असा उत्सव होता, आमच्या गावचा पार तिथं आमच्या तारखेला होता, कोणत्या तारखेला होता पाहू द्या बरोबर, ती पत्रिका तुम्हाला पाहायला भेटेल. ती भाग्याची गोष्ट आहे. आपल्या गावचं नाव तिथं जोडलं जाईल. म्हणून खूप चांगली विनंती, सगळ्या विनंती आपल्याला